8 ते 10 दिवसा नागपुरातील गो गॅसचे ऑटो LPG पंप तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेले आहे। नागपुरातील LPG पंपांवर कालपासून सुरळीत LPGचा पुरवठा जो आहे तो व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मोठा दिलासा आहे, कारण की इराण इस्रायल युद्धामुळे जवळपास 10 दिवस नागपुरातील गो गॅससह इतर 20ही ऑटो LPG पंप बंद होते, परंतु आता हे LPG पंप सुरू झालेले आहे। परंतु दरवाढीचा फटका जो आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये बसतो आहे। युद्धामुळे ऑटो LPGच्या दरात जी आहे ती मोठी वाढ झाली। आता 119 रुपये 90 पैसे म्हणजे जवळपास 120 रुपये प्रति लिटर ही गॅस गेलेली आहे। आणि परंतु सगळ्यात मोठा दिलासा आहे की ऑटो LPG पंप सुरू झालेले आहे। हे ऑटो चालक आपल्या सोबत आहे। सुरू झालं, दिलासा मिळाला? हो सर, बस दिलासा मिला। चालू हो गया, अच्छा हुआ थोड़ा सा, नहीं तो घर पे बैठे थे, पूरा काम धंधा सब बंद थे। अभी फिलहाल चालू हो गया, तो अभी 2 दिन से थोड़ा आराम है। अभी रेट बढ़ गए, लेकिन रेट बढ़ गए, लेकिन तकलीफ हो रही है। लेकिन चलाना पड़ेगा ना, घरदार कर चलाने के लिए क्या करते घर पे बैठ के। जैसी खबर लगी कि चालू हुआ है लेकिन रेट बढ़ गए, लेकिन चलाना तो पड़ेगा ही। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पंपवाला आहे, कधीपासून? कालपासून सुरू झालेला आहे। व्यवस्थित सुरू आहे आता? गॅस आहे व्यवस्थित? हाँ, गैस है, अभी पंप चालू रहेगा हमेशा। नक्कीच हा मोठा दिलासा नागपुरातील ऑटो चालकांना, कारण की जवळपास 8 ते 10 दिवसानंतर ऑटो LPGचे पंप सुरू आहे। हा बोर्ड पाहून अनेक ऑटो चालकांची नागपुरात धाकधूक वाढली होती की मिळेल की नाही। तब्बल 8-10 दिवस नागपुरातील LPG पंप बंद होते, परंतु आता पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आणि त्याचं समाधान नागपुरातील ऑटो चालकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।